ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली स्टेप असते ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनींच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे व का आहे असा निष्कर्ष असतो. म्हणजे थोडक्यात काय, तर एखाद्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ म्हणजे आपल्या चॅनलवरील अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीच्या शेअरमध्ये रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास निर्माण होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या एका बंधूंनी विप्रो ह्या कंपनीचे नाव कमेंट केले होते. तर त्या कंपनीच्या अभ्यासाचा आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहण्याच्या अगोदर सर्वात पहिला एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे निफ्टी निर्देशांक. मित्रांनो, निफ्टी निर्देशांक म्हणजे काय हे आपण अभ्यासक्रमात पाहिलेच आहे. निफ्टी निर्देशांक म्हणजे आपल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील टॉपच्या 50 कंपन्यां म्हणजे विविध क्षेत्रातील 50 कंपन्यांची सरासरी असलेला निर्देशांक म्हणजे निफ्टी निर्देशांक. तर मित्रांनो, आज जर आपण बघितलं तर आज दिनांक आहे 22 जानेवारी 2026 आणि आज निफ्टी निर्देशांकाचा अंक 25,289 या अंकावर क्लोज म्हणजे बंद झालेला आहे. परंतु मित्रांनो, निफ्टी निर्देशांकाची 52वी हाय अंक जर पाहिला तर तो होता 26,373. म्हणजेच काय, तर 52वी हायपासून आज निफ्टी निर्देशांक सुमारे 1084 अंकांनी खाली आहे. म्हणजेच काय, थोडक्यात काय, तर निफ्टी निर्देशांक आज 52वी हायपासून सुमारे 4.11% खाली आहे. म्हणजेच काय, तर एकूण मार्केट सुमारे 4.11% खाली आहे. म्हणजे 52वी हायपासून आज एकूण मार्केट सुमारे 4.11% खाली आहे. तर ह्या एकूण मार्केटमुळे मार्केटमध्ये सध्या कसले वातावरण आहे, म्हणजे तेजीचे आहे का मंदीचे आहे का 52वी हाय जवळ आहे मार्केट, याचा एक अंदाज एकूण मार्केट म्हणजे निर्देशांक पाहिल्यामुळे येत असतो. तर असो मित्रांनो, आता आपण विप्रो कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहणार आहोत. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे विप्रो. आणि विप्रो ही कंपनी मित्रांनो IT सर्व्हिसेस अँड कन्सल्टन्सी ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, विप्रो ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत TCS, इन्फोसिस, HCL टेक, LTI माइंट्री, तसेच टेक महिंद्रा, पर्सिस्टंट, ऑरॅकल फिनसर्व, कॉफोर्ज, एमफॅसिस. मित्रांनो, विप्रो ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. त्यापैकी TCS या कंपनीचा 2026 सालातला ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेलाच आहे
आणि बाकीच्या कंपन्यांचे सुद्धा आपण 2025मध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत. तर मित्रांनो, त्यातील कोणता व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर तो आपल्या चॅनलवर ऑल व्हिडिओच्या सेक्शनमध्ये जाऊन संपूर्ण पहा ही विनंती. तर मित्रांनो, आता विप्रो ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या स्पर्धक कंपन्यांपैकी किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 22 जानेवारी 2026 आणि आज विप्रो ह्या कंपनीचा एक शेअर्स 240 रुपये 65 पैसे ह्या किमतीला क्लोज झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची म्हणजे एका शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी लो. तर मित्रांनो, विप्रो ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत जर बघितली तर ती होती 324 रुपये व 52वी लो किंमत जर बघितली तर ती होती 228 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास विप्रो ह्या कंपनीचा एक शेअर्स 478 रुपयाला मिळत होता. परंतु मित्रांनो ह्या कंपनीनं 17 ऑक्टोबर 2024 साली एकास एक बोनस दिलेला आहे. त्यामुळे हिस्ट्रीमध्ये जी किंमत दिसती त्याच्या निम्मी धरणे गरजेचे आहे. म्हणजेच काय, तर जी किंमत बोनसच्या आधी असती ती बोनस दिल्यानंतर शेअरची संख्या दुप्पट होती, परंतु किंमतसुद्धा त्याची निम्मी होत असती. तर मित्रांनो, विप्रो ह्या कंपनीची 2 वर्षापूर्वीची किंमत जर बघितली म्हणजे 2 वर्षातील कमीत कमी किंमत जर बघितली तर ती होती 239 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास विप्रो ह्या कंपनीचा एक शेअर्स 223 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास विप्रो ह्या कंपनीचा एक शेअर 76 रुपये 50 पैसे म्हणजे साधारणपणे 77 रुपयाला मिळत होता. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता जर करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. मित्रांनो, विप्रो ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल जर बघितले तर ते आहे 2,52,374 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटल ह्या कंपनीचे 2,52,374 करोड रुपये आहे. म्हणजेच ही कंपनी मित्रांनो लार्ज कॅप ह्या श्रेणीतील आहे. तसेच मित्रांनो, ही कंपनी आपल्या निफ्टी निर्देशांकात सुद्धा आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा किंवा तोटा. म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, विप्रो ह्या कंपनीला 2025 साली 13,192 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2024 साली 11,135 करोड रुपयाचा, 2023 साली 11,372 करोड रुपयाचा, 2022 साली 12,237 करोड रुपयाचा, 2021 साली 10,855 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झाला होता. तर तसेच मित्रांनो 2025 साली 13,192 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. तसेच मित्रांनो, क्वार्टरली जर रिझल्ट बघितली म्हणजे दर 3 महिन्यांना सुद्धा रिझल्ट देणे हे सेबीच्या नियमानुसार बंधनकारक असते. तर क्वार्टरली रिझल्ट जरी बघितले तरी विप्रो या कंपनीला दर 3 महिन्याला सुद्धा नफा झालेला आहे. म्हणजे सप्टेंबर ते डिसेंबर 2025 ह्या काळात विप्रो ह्या कंपनीला 3142 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे. मित्रांनो,
कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय? तर मित्रांनो, त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत, तर ते शेअर्स ऑलरेडी सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहे ते पाहणे. थोडक्यात काय, त्या कंपनीचे सध्या वर्तमान काळात कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, विप्रो ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे सध्या गुंतवणूकदार घटक आहेत ते म्हणजे प्रमोटर, म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा विप्रो ह्या कंपनीत 72.63% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII, जे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. त्यांचा हिस्सा सुमारे 10.49% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII, जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर त्यांचा हिस्सा विप्रो ह्या कंपनीत 8.38% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण विप्रो ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो, विप्रो ह्या कंपनीला 2021 साली 10,855 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत 2025 साली 13,192 करोड रुपये झालेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर विप्रो ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट दरवर्षी वाढला आहे. जे नेट प्रॉफिटमध्ये अति वाढ नसली तरी बऱ्यापैकी नेट प्रॉफिट वाढलेला आहे. त्यामुळेच विप्रो ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 239 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 223 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 76 रुपयाला मिळत होता, तोच विप्रो कंपनीचा एक शेअर्स आज करंट व्हॅल्यूला 240 रुपये 65 पैशाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर विप्रो कंपनी 2 वर्षापूर्वी कमीत कमी 239 रुपये. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर विप्रो ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी 239 रुपये गुंतवले असते, 5 वर्षापूर्वी 223 रुपये गुंतवले असते, 10 वर्षापूर्वी 76 रुपये गुंतवले असते, तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला आज 240 रुपये झालेले आहेत. थोडक्यात जर बघितलं, ओव्हरऑल जर बघितलं तर विप्रो कंपनी 10 वर्षापूर्वी 76 रुपये गुंतवले असते, तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला 240 रुपये झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर या कंपनीनं सुमारे 10 वर्षात 3.15 पट एवढा नेट प्रॉफिट, म्हणजे एवढा नफा दिलेला आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की विप्रो ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक सध्या प्रमोटर, म्हणजेच प्रवर्तक, म्हणजे थोडक्यात त्या कंपनीचे मालक, तर ते आहेत. त्यांचा हिस्सा 72.63%, म्हणजे अतिशय उत्तम आहे. तर लक्षात घ्या, जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. तर विप्रो ह्या कंपनीत ते 72.63% आहे, म्हणजे अतिशय उत्तम आहे. लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीनं ही कंपनी प्रमोटर होल्डिंग जास्त असल्यामुळे गुंतवणुकीसाठी सुरक्षित आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की विप्रो ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून नेट प्रॉफिट होतोय, परंतु त्यात भरघोस वाढ नाही आहे. तसेच प्रमोटर होल्डिंगनुसार 50%हून अधिक गरजेचे असते, परंतु तिथं 72.63% म्हणजे उत्तम आहे. परंतु प्रमोटर होल्डिंग जेवढे जास्त असेल, 70%च्या वर असेल, तर त्या कंपनीचा ट्रेडिंग व्हॉल्यूम थोडा कमी होतो. कारण की प्रमोटर होल्डिंग सोडून उरलेल्या शेअर्समध्येच ट्रेडिंग होत असते, त्यामुळे ट्रेडिंग व्हॉल्यूम थोडा कमी येण्याची चान्सेस असतात. तर मित्रांनो, विप्रो ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, परंतु उत्तम नाही. मित्रांनो, विप्रो ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच मित्रांनो, विप्रो ह्या कंपनीत 52वी खायपा. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी योग्य असली, उत्तम असली, तरी 52वी खायपासून तिच्यात कोणत्याही कारणाने, म्हणजेच एकूण मार्केट खाली येण्यामुळे किंवा जागतिक मंदीमुळे एकूण मार्केट खाली आल्यामुळे, त्याचे प्रॉफिट बुकिंगमुळे एकूण मार्केट खाली आल्यामुळे, कोणत्याही कारणाने जर एकूण मार्केट खाली आल्यामुळे त्या कंपनीचा शेअर्स 52वी खायपासून खाली येत असेल तर ती गुंतवणुकीदारांसाठी सुवर्ण संधी असते. आणि अशा कंपनीत टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे म्हणजे फायदेशीर ठरत असते. तर मित्रांनो,
वार्षिक विश्लेषणानुसार विप्रो ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे आणि तिचा 52 विकायपासून जेव्हा जेव्हा शेअर्स खाली येईल तेव्हा तेव्हा म्हणजे सुमारे 10% खाली आल्यास काही रक्कम गुंतवा, परत 10% खाली आल्यास काही रक्कम गुंतवा. म्हणजे आपल्या ऐपतीनुसार त्या कंपनीच्या शेअर्समध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास सध्या काहीही हरकत नाही. मित्रांनो, विप्रो ह्या कंपनीचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती. तसेच एक आव्हान, आपण जे कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवतोय ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे सदर चालू केलेले आहेत आणि ते जे सुमारे 15 ते 16 व्हिडिओ झालेले आहेत, त्याची आपण स्वतंत्र लिस्ट आपल्या चॅनलवर बनवलेली आहे, म्हणजे स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे. तर तुम्हाला जर शेअर बाजाराचे प्राथमिक ज्ञान हवे असेल तर ते प्लेलिस्टमधील सर्वच्या सर्व व्हिडिओ क्रमशः पहा ही विनंती. भारत माता की जय.